महाराष्ट्राच्या रणरागिणीला अखेरचा निरोप. डॉक्टर शालिनीताई पाटील यांच्यावर सातारोड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्भीडपणा, स्पष्ट वक्तेपणा आणि संघर्षशील नेतृत्वाची ठळक ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री, खासदार व आमदार डॉक्टर श्रीमती शालिनीताई पाटील यांचे पार्थिव रविवारी दुपारी सातारोड येथे शासकीय इतमामात पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या हवेत फेऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी शोकाकुल वातावरणात अमर रहे ताईसाहेब, अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. डॉक्टर शालिनीताई पाटील यांचे शनिवारी दुपारी 3:48 मुंबईतील माहीम येथील ज्योती सदन या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी सातारोड येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव सातारोड येथे आणण्यात आले. कैलासवासी चंद्रकांत वसंतराव दादा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळपासून कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्हा आणि राज्याच्या विविध भागातून आलेल्या मान्यवर पदाधिकारी व नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. सातारोड येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. 11:30 वाजण्याच्या सुमारास सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत प्रचंड जनसागर उसळला होता. पाडळी स्टेशन येथील स्मशानभूमीत अंत्ययात्रा पोहोचल्यानंतर सांगलीचे खासदार विशाल पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार मनोजदादा घोरपडे, काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. यावेळी मान्यवरांनी डॉक्टर शालिनीताई पाटील यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत त्यांच्या निर्भीड नेतृत्वाच्या आठवणी जाग्या केल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर अर्पण करण्यात आलेल्या राष्ट्रध्वज कुटुंबियाकडे सुपूर्द करण्यात आला. डॉक्टर शालिनीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच रविवारी सकाळपासून सातारोड परिसरात शोककळा पसरली होती. नागरिक, व्यापारी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या या रणरागिणीला अखेरचा भावपूर्ण निरोप दिला. त्यांनी आणि यशवंतराव चव्हाणांनी ध्वंसचं भूमिपूजन केलं आणि नंतर दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. कोयनेच्या धरणाचा सगळा शेतकऱ्यांना झालेला त्रास नजरेसमोर होता. त्या काळामध्ये वसंतदादांनी उभे राहिलेले पाठीमागे व्हा. आता परत सांगायला नको. पुढे पलीकडे जिथं विधी चालू आहे तिथं जी उभी लोक आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी ताबडतोब खाली यायचं. पाठीमागच्या लोकांना काही दिसत नाही. डिपार्टमेंटला विनंती आहे अंत्यविधीच्या ठिकाणी जे होते त्याला कृपया विनंती आहे की आपण तिथून मित्रांना सुद्धा अंत्यदर्शन करायची इच्छा आहे. उपस्थित राहावं. कारखान्याची उभारणी असो तसंच त्या गुंजत राहिल्या पण नेमकेनं त्यांना साथ दिली नाही, त्यांना चिरशांती लाभावी अशी विनंती. त्याने मला एकदा वेळ असणार आपण मुंबईच्या वेळी माहीमला जाऊन सहज कार्यक्रमाला भेटायचं. म्हणजे महिन्याभरापूर्वी जमणार असली माझी असते ते म्हणलं साहेब नागपूर अधिवेशन झालं की तुम्ही मुंबईला आल्यावर आपण जाऊ. सहज मी बोललो पण दुर्दैवाला भेट शकली नाही. यांनी सगळ्यांनी उद्देश केला
आमचं आदरणीय ताईसाहेबांचं नेतृत्व हे शरीराने जरी आपल्यामध्ये नसतं तरी त्यांनी केलेला संघर्ष, तिने उभा केलेली कारखानदारी, तिने उभा केलेली त्यांचं स्मरण आपल्याला केलं नाही. ते पुन्हा परत झालं हे नक्की केलं, कारण ते दोन कारखान्याचं नाव प्लीज या साईडला वा. राज्य सरकारच्या वतीनं आदरणीय साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. परमेश्वरानं तुमचा आपलं चिरशांती सद्गती प्राप्त करावी आणि परमेश्वर प्रार्थना करतो. ओम शांती. संस्थापक माननीय ताईसाहेब अमर रहे, अमर रहे, अमर रहे. त्यांच्यामुळे आज लाखो रुपये आपण विकूया. महोदय बोलल्यानंतर आपल्या तालुक्याचे कुटुंब प्रमुख आज दिवस झाल्या. सावधान. अंत्येष्टिगान सलामी शोध. अंत्येष्टिगान शोक शोध. 1 2 3 4 5 6 अप. 1 2 3 4 5 6 अप. 1 2 3 4 5 6 अप. Ready, up. Anत्येष्टिगान सलामी शोध. 1 2 अंत्येष्टिगान बाजू शोध. अंत्येष्टिगान जनरल सलूट सलामी शोध. अंत्येष्टिगान खड़े से एक छलक भर. पेश कर. भर. फिर भर. पेश कर. भर. फिर भर. पेश कर. भर. गाड खाली कर. गाड बाजू शोध. अंत्येष्टिगान अंतिम सलामी देगा. सलामी शोध.
घाट भाजप शोध अंत्येष्टिगान भगाल शोध अंत्येष्टिगान विसर्जन. उठाव खाली केस पुढचे काम हॅलो हा आत्मा हा अमर आहे. काही जरी आज आपल्यामध्ये नसल्या त्यांनी फक्त जड देह सोडला, सूक्ष्म देहामध्ये प्रवेश करून अनंताच्या प्रवासाला त्या निघून गेल्या. समृद्धी त्या आपल्याला देऊन गेल्या. ताईंचं जे ऋण आहे तालुक्यावर आणि महाराष्ट्रावर ते असंच कायमचं राहणार आहे. ऋण मिटता खेळेना आणि ऋणामध्येच राहण्यात खरं सौंदर्य आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्. स्वधर्म सांभाळून नीतिमत्ता सांभाळून हे ताईंनी आम्हाला शिकवलं. ताईंच्या प्रत्येक स्वतःचा आम्ही ऋण व्यक्त करतो. प्रत्येक